लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक आश्वासक योजना, पण आता वादात सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला याचा गैरफायदा. खरंच जनतेचा पैसा चुकीच्या हातात जातोय का? पूर्ण माहिती जाणून घ्यावी व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आताच्या क्षणाची महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज. लाडकी बहीण योजना आता वादात. सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला एकदा गैरफायदा. तर बघा, राज्य सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेवर आता एक वाद नवा निर्माण झालेला आहे. आणि ही योजना ज्यामुळे माहिती सरकारला भरघोस बहुमत मिळालं, त्याच योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गैरप्रकार उघडीस आला आहे. तर नेमकं काय आहे प्रकरण? राज्य सरकार सेवा करणाऱ्या हजारो महिलांनी ज्या या योजनेसाठी पात्र नव्हत्या, त्यांनी या योजनेचा कोट्यवधींचा गोरखधंदा केला असल्याचं आता समोर आलेलं आहे. तर बघा, त्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे. आता याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही चुकीची कबुली दिली आहे. विरोधकांनीच याच मुद्द्यावर महायुती सरकारवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केलेली आहे. आता आदित्य तटकरे यांचं एक आश्वासन, ही योजना बंद होणार नाही. आदित्य तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, लाडकी बहिणींनो, काळजी करू नका, योजना ही मात्र बंद होणार नाही. सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी चुकीचे लाभ घेतल्याचं जानेवारी महिन्यातच लक्षात आलं होतं, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबवण्यात आला होता. त्यांनी पुढे सांगितलं आहे की, मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे आणि जनतेत पसरवले जाणारे गैरसमज दूर करावेत. आकडे काय सांगतात एकदा बघा. आतापर्यंत 1.60 लाख कर्मचाऱ्यांनी सरकारी तपासणी करण्यात आली. त्यात 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी अयोग्यपणे पैसे घेतल्याचं आढळलं, असं शासन निर्णयात स्पष्ट झालेलं आहे. धन्यवाद.